घाम कुठपर्यंत येणार, झोप अशी कुठपर्यंत येणार. आणि नंतर समजा बाधा निघाल्या परत काय होणार. अहो मन लागणे तर न लागू. तर जी व्यक्ती तुम्हाला समोर दिसत नाही तिच्या प्रत्यक्ष मन लागतंच की तुमचं. तिला काय म्हणतो आपण, स्वप्नावस्था म्हणतो का नाही. एखादी व्यक्ती तुम्हाला समोर पाहिजे असते त्या क्षणाला पण नाही मिळत. पण तुमच्या मनात ती व्यक्ती आहे ना, म्हणजे मनात ती व्यक्ती आहे म्हणजे ती व्यक्ती आहे, स्वप्नावस्थेमध्ये आहे का नाहीये. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सद्गुरू 4 अवस्था आहेत. काय सांगितलं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सद्गुरू. सद्गुरू अवस्था 4थी आहे. सद्गुरू कळण्यासाठी 4 अवस्था बघायला लागते. तोपर्यंत आमच्यासारखंच आहे, खातंय पितंय बसतंय 2 हाताने ठोकते. महाराज की जय. काय कळलं. फक्त भक्त उद्धाराचा विचार गुरु करणार. भक्त उद्धारा व्यतिरिक्त जे विचार करणार ते भक्त करणार. लक्षात आलं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सद्गुरू 4 अवस्था आल्या. मग तुम्हाला हे जे घडतंय अशा कडाकड जांभळ्याला आता तुम्ही मस्तपैकी बघा काय सांगू, मंत्र म्हणणार कधी कधी बघा तोड थांबतं. तोड सुद्धा बारकाव म्हणजे असं वाटतं की किती फाटत आहे का काय आता कोणाला जबडा. इतक्या बाधा बॉडीतनं बाहेर पडतायत. कधी कधी झोप अशी लागती असं होत. ह्या सगळ्या काय आहेत, फ्रिक्वेन्सी आहेत तुमच्या बॉडीतल्या बाहेर पडतायत. निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. असं वाढत 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 इथं गेलं पाहिजे. बंद आज्ञाचक्र येईल, इथं गेलं पाहिजे आज्ञाकारी. मग तुम्हाला आज्ञा काय ती कळायला लागेल. आता का तसं ना, गुरु सांगताय तो इच्छा नसली तरी आणावं लागतं है ना. पहिल्यांदा काय धपाटा. गुरु काय सांगताय, घेऊन ये, हे काम कर, हे अमुक कर. हो माझ्या मागं का, माझे माय बाबे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, माझ्याच मागं काय लागतात गुरु. हे सांग तेच काम कर, ते झळमटच काढ, ते वाटतं ते गुरु सांगतात. मलाच काय सांगतायत है ना. तुला आज्ञाकारी गुरु बनवतात. काय बनवतात, सगळ्या अंगातला मळ निघून गेला पाहिजे, अहंकाराचा मळ सगळा गेला पाहिजे है ना. तू कधी जाईल, ही सगळी घाण कधी जाईल, ऐकत गेला तर. नाहीतर वेळ नाही आज मला गुरु, वेळ नाही आज. पुढच्या आठवड्यात बघूया गुरुनाथ काय करायचं. हे म्हणजे काय हरकत नाही. पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात पुढच्या युगात ये म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. तू तसंच राहतो पर्यंत स्टेबल. जोपर्यंत गुरुने उद्धार केला नाही तोपर्यंत उद्धार होणार नाही. काय कळलं. बघा ना, आपल्याला नॉलेज आज किती आहे, जेवढं आपल्याला दिलं तेवढंच. काय सांगतो, तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज कुठनं घेता, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब घेता का नाही. पण ते खरं कशावरनं. आता तोंडाला समजा तुमच्या पुरं उठले असतील तर फेसबुक, इंस्टाग्राम किंवा फेसबुक याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूबमध्ये एक कृती सांगितली जाते. ह्याच्यात ते घाला, त्यात हे घाला, ह्यात हे घाला, त्यात ते घाला, सगळं ढवळा आणि तोंडाला फिरवा. पण समजा पाहिजे
एवढं करून सुद्धा स्किनला पण निघालं नाही तर ते सांगणारा गाढव. गॅरंटी कुठे आहे? तुझी तर गॅरंटी आहे ना. आज्ञाकारी हे काम कर की हेच काम करायचं. तुम्हाला माहिती आहे का, कुठलाही आजार पुण्याशिवाय निघत नाही. तुम्हाला माहिती आहे का, कुठलाही आजार पापाशिवाय होत नाही. काय करू? कुठल्याही, तुम्हाला माहिती आहे का, कुठल्याही आजाराला कृपेशिवाय औषध नाही. डॉक्टरशिवाय कृपा पाहिजे की नाही? डॉक्टर म्हणते हे औषध खाऊ नकोस, मग काय करायचं? मी काय करावं? परत तिकडे जाणार नाही. ते म्हणजे पैसे आलाच बैस, हं किती आणलेस? 500 का? एवढं औषध घेऊन जा. डॉक्टरना माहित असतं की हा पेशंट कसा आहे, ह्याला कसं हँडल करायचं. जो म्हणतो डॉक्टर साधी औषधं द्या, ते म्हणतात काय हरकत नाही, 10 वर्ष घेत बस. साधी औषध. तर स्टँडर्ड औषधं द्या, 2 वर्ष घेत बस. स्टँडर्ड औषधं, हायली स्टँडर्ड औषधं द्या, 6 महिने फक्त घे. फ्रिक्वेन्सी तर सोडतात डॉक्टर तुमच्या बॉडीमध्ये. बघा की पॅसिटिमॉलची गोळी आहे का नाही, तिथे नाव होतं पुरुष काय पॅसिटिमॉलची गोळी नाव होतं. कोर्सिनमध्ये ती झाली है ना, डोलोमध्ये ती झाली. फरक काय आला? कंट्रीमध्ये फरक केला, वाढवला कमी केला. 500चं तुम्हाला सूट होत नाही, 750 डोलो गेली. काय कळत नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय कळतं, तापाची गोळी. तर जगचा बघा, जगात तुम्ही आज्ञा जर मांडली, गुरु आज्ञा मांडणीप्रमाणे अर्पित जनहिता जीवन, काय होणार? काहीच कमी पडणार नाही. आणि गुरुना आज्ञा मानायला लावली तर ज्या कर्माने तुम्हाला आणलंय, जसं एखादं कर्म तुम्हाला बाहेर काढून जाईल. एक कर्म काय झालं, गुरुपाशी घेऊन आलं. एक कर्म काय करणार, गुरुपासून लांब करणार. कर्म लांब करणार. गुरु आहे तिथंच आहे, तर तो काय हालत नाही. ते तुम्ही गुरुंच्याकडे कशासाठी आलाय? कामासाठी आलाय का गुरु पाहिजे म्हणून आलाय? तुम्हाला गुरु पाहिजे, शिष्यत्व पाहिजे, दीक्षा पाहिजे, परमार्थ पाहिजे, मग कितीच नाही आलीत है ना. मग आलोय कशा करता आपण? ऐहिक सुप्राप्ती करता आलोय. आणि जे आम्ही ऐहिक सुख आज उपभोगतोय ते टिकण्याकरता आलोय, ते वाढवण्याकरता आलोय. पण ते कधी टिकल, कधी वाढेल? त्या तुमच्या जीवनामध्ये पाप वाढलं नाही तर वाढेल. पाप जर वाढलं तर पुण्य सुख गेलं. आणि पाप वाढायचं का नाही वाढायचं तुमच्या हातात नाहीये. काय कृती घडत राहतात, घटना घडत राहतात. ज्या घरावर आई वडिलांचा हक्क होता त्या घरावर भाऊचा हक्क तयार झाला. मग आई वडिला असतानाचं जे प्रेम होतं त्या घरातलं, ते भाऊ भाऊजानंतर कमी झालं. मग त्या घरचं जाणं येणं कमी झालं, दुरावा वाढला. मग परमेश्वराला तुम्ही आई वडिलांचं जसं ज्या हे बघत होता नजरेमध्ये, त्या नजरेत तुम्ही भाऊ भाऊजा बघाल का? प्रश्न काय? ज्या नजरेत तुम्ही आई वडिलांना बघत होता त्या नजरेत तुम्ही भाऊ भाऊजाला बघाल का? नाही बघणार. पण तुमची तिसरी पिढी, चला तुम्ही तुमच्या आई वडिलांना मानलं का, तुम्ही त्यांच्यापासून जन्म घेतला, पण तुमची तिसरी पिढी तुमच्या आई वडिलांना मानलं का? म्हणजे आज्ञा कुठे गेली? चुलीत. बर, तुम्ही आज ज्यांना मानताय त्याला का मानताय? तुम्ही आज ज्यांना मानताय त्यांना का मानताय? तुमची ती सोय करताय म्हणून मानताय. तुमची जेव्हा गैरसोय त्यांच्याकडनं होईल
तुम्ही त्यांना मानणं बंद करा. वाळक्या झाडावर पक्षी बसत नाहीत. तुमच्याकडे असं काहीतरी कोणीच पाहिजे की आयुष्यभर तुमच्याशी माणसं राहिली पाहिजेत. काय सांगतो? तुमच्यापाशी असं काहीतरी कोणीच पाहिजे की आयुष्यभर तुमच्यापाशी माणसं राहिली पाहिजेत, आणि ते कोणीत म्हणजे एकच परमार्थ, दुसरा कोणीत नाही. तुम्ही किती काही उभं करा, जे उभं तुम्ही जसं कराल तुम्हाला कोण माणसं मदत करतील, संपवायला माणसं काय मदत करतील. काय सांगतो? तुम्ही मोठं होण्याकरता माणसांची तुम्ही गरज घेतली का नाही? कोणाची तरी नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, समाज असेल, मग तुम्ही घेतली नाही सगळ्यांची? काय एकटा मोठा झाला? होऊ शकत नाही. तुम्ही कोणाची मदत घेऊन मोठं होणार आहे? तुमची साधना उपासना चालू असेल तर पुण्य टिकून राहील, माणसं अजून वाढत जातील, तुमची अजून मदत वाढत जाईल. पण पुण्य कमी तुमचं झालं तर तीच माणसं तुमच्या निगेटिव्हमध्ये जातील, तुम्हाला खाली करतील. साधना का करायची? उपासना का करायची? तुम्हाला एक चान्स दिलाय गोल्डनच्या परमेश्वरानं. हे बघ, तू इथं अपग्रेड होतोयस, पण लो ग्रेड जातोयस. साधना उपासना हे जे काही किती अंतःकरणापासून केलं पाहिजे याचा विचार आपण करायचा. आपण विचार करायचा, गुरुमार्गात येण्यापूर्वी मी काय होतो? सायकल सुद्धा कोण देत नव्हतं. आता हात केला ती गाडी येते. ही गुरुकृपा आहे. बघा, तुम्ही कष्ट करत असाल हे तुमचं कर्म झालं, पण कष्टाला साथ देणं ही ईश्वरी कृपा. काय सांगितलं? तुम्ही कष्ट करताय हे तुमचं कर्म आहे, पण त्या कष्टाला साथ देणं ही ईश्वरी कृपा. आणि साथीचं फलित काय? तर तुम्ही सुखी आहात. चला, तुम्ही कष्ट करताय हे तुमचं कर्म झालं. कष्टाचा वापर तुमचा त्याच्या स्वार्थाकरता करून घेणं, तुमचा फक्त वापर करणं म्हणजे मध्ये कोणतरी आलं. काय तुम्ही कष्ट करताय ना? बघा, आता फॅन लावला, हा फॅन आहे ना, फॅन लावला, फॅनचं लाईफ किती आहे? 3 वर्ष. पण तो अखंड जर फॅन ज्यानं आणला त्याने स्वतः करता जर लावला तर त्याचा वापर स्वतः करता झाला. तो एखाद्या मित्राला फॅन दिला, तो त्या मित्राने 3 वर्ष वापरून तो फॅन डेड झाला, तर तुम्हाला यूज काय? काय कळलं? तुमच्या जीवनाचा वापर जर दुनिया करून घ्यायला लागली तर तुम्ही डेड होणार. आणि तुम्हाला दुनियानं अपग्रेड केलं तर काय होणार? तुमचा विकास होणार. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुनियाच्या आहारी जाताय का दुनिया तुमच्या आहारी येते? तुमच्या पुण्यावर अवलंबून आहे, तुमच्यावर अवलंबून नाही. तुम्ही किती पण कष्ट करा. कळतंय का? म्हणून नुसता परोपकार नाही करायचा. परोपकार कशा करता करायचा? भावी काळाकरता झाला पाहिजे. आपण इथं हार घातले बाबा. बघा, पहिली उपासना कुठली आहे? टू द पॉइंट, देवदैविक उपासना. काय सांगितलं? पहिली उपासना कोणती? देवदैविक उपासना. दुसरी उपासना कुठली आहे? वेददैविक उपासना. आता मुलाला सुरू झाली खऱ्या अर्थात. काय सांगतोय? देवदैविक उपासना. दुसरी उपासना कुठली? वेददैविक उपासना. हा, तुम्हाला कुठली आवडती?
शतचंडी, नवचंडी, सहस्रचंडी, रुद्र, है ना, ही सगळी कसली उपासना आली? वेददैविक उपासना आली. षोडशोपचार पूजन, श्री सूक्त, पुरुष सूक्त, रुद्र सूक्त, है ना, पवमान सूक्त, सत्यनारायण पूजा, है ना, मार्गशीर्ष गुरुवार, है ना, क्षणणे, तर्पण करणे, हे सगळ्या उपासना कसल्या आल्या? वेददैविक उपासना आल्या. मजा बघा. नर्मदेसनं गोटा आणला महादेव, है ना, पाणी घातलं, ओम श्री साईनाथाय म्हणला, राम म्हणला, कृष्ण म्हणला, दत्त म्हणला, है ना, पांडुरंग म्हणला. ही देवदैविक उपासना आली. मनात आलेला देव प्रगट केला. काय कळलं? जो मनात देव आहे, म्हणी नाही देव देवा मला पावा, असं होणार नाही. मनात जो देव आहे त्या देवाच्या नावानं पाणी घातलं. राम 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 रामाय तस्मै नमः. कृष्ण 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 कृष्णाय तस्मै नमः. खंडोबा 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 खंडोबाय तस्मै नमः. ह्या सगळ्या उपासना ह्या देवदैविक आल्या. पण प्रथम वक्रतुंड एकदम तुझे एकम ते कृष्ण पिंड अक्षम, ह्या सगळ्या वेददैविक उपासना आल्या. गणपती अथर्वशीर्ष म्हणतो या, है ना, वेददैविक उपासना आल्या. आता काय गणित आहे? मी वेददैविक उपासना करतोय, देवदेवी उपासना करतोय, निमित्तानं उपासना करतोय, पण ही उपासना हे फक्त पहिलं अंग आहे बाबांनो, शेवटचं अंग नाहीये. ही कुठं माहिती आहे आम्हाला? काय कळलं? उपासना ही पहिलं अंग आहे. म्हणजे आम्ही आमच्या गुरूंना हार घातला, आरती केली, है ना, पूजा केली, ही पहिलं अंग आहे उपासनेचं. ते देवदैविक करा नाही तर वेददैविक करा, त्याला महत्व नाही. शतचंडी करा, नवचंडी करा, रुद्र करा, त्याला महत्व नाही. कशा करता करताय त्याला महत्व आहे. आता बघा, गणपती विधी करताना गणेश याग करतात, 10,500 ते 11,000 खर्च आहे. आणि आपण गणपती विधी करतो, 2,500 खर्च आहे. शक्ती एकच. आपण जी करतोय ती देवदैविक पद्धतीने करतोय. समाजात तुम्ही जे करून घेता तो याग हा वेददैविक पद्धतीने करून घेता. एनर्जी एकच. ज्ञान पाहिजे का नाही पाहिजे? मग नियमिततेनं तुम्ही काहीतरी एक केलं, समजा तुम्ही देवदेविकी उपासना केली किंवा वेददैविक उपासना केली, ते फक्त पहिलं अंग झालं उपासना. त्याला दीक्षा कुठली म्हणतात? उपासना दीक्षा. ओके. रुद्र घातला, चमक आहे, नमक आहे, है ना. लघुरुद्राला किती बाबा कसं गणित आहे? लघुरुद्राला 11 वेळा चमक म्हणायचा, नमक म्हणायचा, 11 वेळा म्हणायचे ना त्यावर. तर लघुरुद्र होतं. एकदा म्हणलं की एक रुद्र होतं. गणपती तुम्ही जर विधी करत असाल तर त्यामध्ये फलश्रुती आहे स्तोत्रामध्ये, ती म्हणल्याशिवाय पूर्णत्व होत नाही. हा सगळा षोडशोपचार जो केला गेला, एवढा करून सुद्धा प्राप्त काय करणार आहे? उपासना दीक्षा. ओके. आता बघा ना, मला आवडला म्हणून मी अमुक देव प्रसन्न केला, त्या देवताची एनर्जी कुठली माहिती आहे का तुम्हाला? कधी कळणार? 12 वर्षानंतर कळणार. चुकीचं. आता 12 वर्षात बघा, 12 वर्षानंतर तुम्हाला कळलं की देवता चुकीची आहे.
म्हणजे मला गरजेची असणारी देवता नसेल तर काय होणार? हा, संरक्षण करण्याऐवजी ती शक्ती संहार तुमचा करणार. मग गुरु काय करतायत? हा, तुम्हाला गुरुजी साधना देत आहेत ना करायला, ही या देवदैविक पण आणि वैदैविक पण आहे. कशी सांगा बरं? हा, सजयती सुंदर देव आहेत पाद पंगेश म्हणून हे देवदेव कुठे आहे? वैदैविक आहे ती. तुम्हाला वैदैविक पण दिलं आणि देवदैविक पण दिलं. आता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वसाधिके शरण्य कोणी ह्या मंत्र कुठला आहे? वैदैविक मध्ये मोडला. विषय कळतोय का? पण ते दिलं किती? प्रोटीन, विटॅमिन, कार्बोहायड्रेट, है ना? जेवढं मात्रेत दिलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं काय नाही, सर्वमंगल मांगल्ये मंत्र रोज 10,000 म्हणा. काय मी सांगा बरं? तुम्ही जर स्त्री असाल तर तुमच्या पुढे कोणते पुरुष उभा राहील, आणि पुरुष असाल तर स्त्री येऊन उभी राहील, आणि तुमचं पहिलं घर वारा करून टाकल. काय सांगा बरं? योगिनींचा काय दुसरा उद्योग काय त्यांना? परीक्षा. तुम्ही हिला मंत्र गायत्री मंत्र घ्या, 24 नाव आहेत, 24 लाख मंत्राचे पुरुषचरण करा. अवस्था काय होती बघा. तुम्हाला अजूनही माहित नाही की अजूनही ह्या शक्ती खाली कार्य करतायत. प्रत्येकाचा वीक पॉइंट भगवंताला माहित आहे. तुम्हाला वाटतं कोणाला काही माहितच नाही? काय कळलं? प्रत्येकाचा वीक पॉइंट भगवंताला माहित आहे. भगवान प्रत्येकाला तुमच्या बघा उपासना तुम्ही करताना तुम्ही संकल्प करता. काय करता? करता का? संकल्प केला की तुम्ही विकत झाला. काय केलं? आता माझ्या बघा, मी संकल्प केला 16 सोमवार कडक व्रत. कशासाठी? हा, अहो 16 सोमवार कशा करता करतात? हा, मार्गशीर्ष गुरुवार कशा करता करतात? हा, काय ती करते पण मी करते. काय कळलं? तुम्ही जे काय करताय ती सही उपासना पद्धतीमध्ये पाळताय. हे कशा करता करताय? नाम सिद्ध करण्यासाठी. दीक्षा पहिली उपासना आहे, दुसरी नामस्मरण आहे. देवीचा मंत्र तुम्ही घेतला, मागच्या गुरुवार करता देवी आली तिथं, सोमवार करता शिव तिथं आले. पण तुम्ही उद्देश कशाला लावला तो? 16 सोमवार नवऱ्यासाठी, मार्गशीर्ष गुरुवार पैशासाठी तुम्ही लावले गणित्य. नाही हे ना होतं काय? आता विषय असा की देव असा म्हणत नाही की तू ह्योच नवरा कर म्हणून, तो 4 दाखवतो. चॉईस कोणाचा आहे? तुम्ही डीमार्टला जर गेला तिथे लिहिलंय का एकाच फक्त वस्तूला हात लावावा, दुसऱ्या वस्तूकडे फक्त बघावे? हा, तुम्ही काय करता? चहाचे 5-6 प्रकारची कंपनी तिथे पडलेल्या असतात. हा चहा कसा आहे असं बघता, तो चहा कसा आहे कसा बघता. मग तुम्हाला जो आवडेल तो घेता, आवडला तर काहीच घेत नाही. मग तुम्ही एनर्जी आवाहनित केली कुठली? नाही तर तुम्ही आवाहनित केलं है ना. ओम नमः शिवाय नाही तर तुम्ही आवाहनित केलं. 16 सोमवार तुम्ही केलं, 4 पुरुष पुढे आले. आता कुठला करायचा? प्रश्न आहे. समजा हा केला नाहीच पटत, आता काय करायचं? पण 16 सोमवार करायचे.
घडते हेच घडते आता समाजात. उपासनेमध्ये तुम्ही का अडकून पडताय की नामात जातच नाही. सुंदर वाक्य सांगू, मला फोन येतात, गुरु सेवा आहे अमुक दिवशी, फंक्शन आहे. फंक्शन माणसांचं असतं का देवाचं असतं? माणसांचं फंक्शन. तुम्ही अडकला कोणामध्ये? माणसामध्ये. हे उपासनेमध्ये अडकून पडले. या जन्मात तुमच्या किमान 4 दीक्षा झाल्या पाहिजे. उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा. त्या कधी होतील? गुरुपर्यंत पोहोचला तर होतील ना. उपासनेत अडकून पडलाय. तर भानगड असे देव पण चॅप्टर येतो. शंकराला बायको प्रसन्न करायला 3 मध्ये बायकोची गेली. हा, रामानं अगदी धनुष्यबाण ओढून सुद्धा बायको प्रसन्न करून घेतली, पण ती काही शोभत टिकलीच नाही. कुठे पुण्याने राज्य केलं. है ना. आणि कृष्णाने गेल्या जन्मातलं वर दिलं होतं वचनाचं, ते ह्या जन्मात पूर्ण केलं सत्यभामेच्या रूपामध्ये. म्हणजे ते पकडायचं कोण? राम पकडायचा, कृष्ण पकडायचा, कोण पकडायचा? शिव पकडायची. म्हणजे आपली माग किरकोळ आहे. 16 सोमवारांना नवरा चांगला मिळावा, पण मिळत नाही ना. हा गोंधळ आहे. नवरा मिळतो 16 सोमवार केला काय नाही केले. ज्याला मला घातले तो साहेब चारा मिळणारच की. कोणती सांगतो तुम्हाला, अरे 16 सोमवार कर, नवरात्राचा 5वा अध्याय वाच, जो ब्रह्मचारी त्याचा. म्हणजे आपल्या जीवनाची नियमितता आपण कुणाला वापरतोय? 100% अज्ञानाला. काय करायचं माहिती कुठे आपल्याला? बरं, एवढं करून जीवन जगताना तुम्ही ऍडजस्टमेंटने जगताय का खरं प्रेम करून जगताय? म्हणजे काय केलं तुम्ही? म्हणजे देवाने तुम्हाला दिला आशीर्वाद वाया गेला का नाही सांगा मला. तो म्हणतो तिच्या आईला मी आशीर्वाद दिला, बहिणी खाल्लाच नाही तो आशीर्वाद, वायाच गेला. कारण तुम्ही ज्याला प्रेम शब्द वापरताय ना, ती माया आहे. काय सांगतोय? तुम्ही जी प्रेम शब्द वापरताय ती माया आहे. आणि माया ही कशी आहे माहिती आहे का? फ्लेक्झिबल आहे. निर्विकार प्रेम फक्त भगवंताशीच आहे. ते चैतन्य म्हणलं गेले. काय कळलं? मी तुम्हाला सोपं एक उदाहरण सांगतो. काही लोक सूर्यनारायणाचे उपवास करतात ना. सूर्या पाणी घालतात ना. चुकून सूर्य तुमच्या समोर आला तर तुमची अवस्था काय नाही? मला फिरत फिरत आता जातोय, पाणी घालते सारखं होतं आपल्याला. फिरत फिरत तुमच्या समोर येऊन थांबला. काय बाळा तो काय पाहिजे असं म्हणा का तुमच्या समोर येऊन थांबला, तुमची अवस्था काय नाही? दुसरा विषय सांगतो, चला हरकत नाही. तुमची खपर पंजोबा म्हणजे फोटो आहे का खपर पंजोबांचा? नाही, पण किमान तुमच्या आत्ताच्या मॉडर्न फॅशनच्या आयुधापेक्षा ती चांगली वेगळ्या पद्धतीची असते. ते तुमच्या पुढे उभे राहिले. बाळा तुला काय पाहिजे? मी तुझा आजोबा आहे. तर 100% तुम्हाला भूत लागले म्हणून कुठेतरी ऍडमिट करायची वेळी. त्यांना वाटलं की ह्या बाबा खपरपंथीला आपण उद्धार करावा, पंथ्याचा उद्धार करावा म्हणजे समोरून उभे राहिले. तर ते तुम्हाला ओळखतील का की तुम्ही ते आहात म्हणून? आणि तुम्हाला ते पेलतील का? मग जी व्यक्ती 4 पिढ्यापूर्वीची तुम्हाला पेरू शकत नाही आणि तुम्ही देवतेला डायरेक्ट हात घालायला निघालाय, ती शक्ती तुम्हाला पेरेल का? हा, डायरेक्ट तुम्ही महाकालीला हात घालायला निघाला, तुझा भवन हात घालायला निघाला, महालक्ष्मीला हात घालायला निघाला, ती जर समजा तुमच्या समोर उभी राहील, तुम्हाला ती पेरेल का? त्यापेक्षा काय केलं पाहिजे?
आपले गुरुजी देतील उपासना ते निमित्ताने केली पाहिजे.